नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी शेवग्याच्या शेंगाची धपाटी ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग मी या शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता हे शेवग्याच्या शेंगा आपण बारीक बारीक पीसमध्ये कट करून घेऊया. चला मग आपण आता या शेवग्याच्या शेंगाचे बारीक बारीक असे तुकडे करून घेऊया. असे शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि शेवग्याच्या शेंगाचं सूपसुद्धा प्यायला छान असते आणि सूपपासून आपण पौष्टिक अशी धपाटीसुद्धा करू शकतो. तर बघा, आता हे शेवग्याच्या शेंगाचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण हे शेवग्याच्या शेंगा पाण्यामध्ये चांगल्या शिजवून घेणार आहोत. चला तर मग आपण आता हे शेवग्याच्या शेंगा शिजवून घेऊया. आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली. या कढईमध्ये मी शेवग्याच्या शेंगा टाकून घेतलेले आहेत. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, एक तेजपान, मीठ, तेजपान आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे मी. त्यानंतर आता एक मीठ टाकून घेतलेलं आहे, तेजपान आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि एक टोमॅटो त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण हे शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण, टोमॅटो, तेजपान, दालचिनी हे शिजतानाच मी टाकून घेतलेलं होतं. आता हे आपण हाताने चांगलं व्यवस्थित असे हे शेंगा कुस्करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये काढायचे आहे, कारण ते शेवग्याच्या शेंगाचं बी असल्यामुळं ते आपल्याला धपाटी लाटता येणार नाही. तर बघा मैत्रिणींना, आता हे आपण व्यवस्थित आता शेंगा कुस्करून घेऊ आणि नंतर ते मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊया. तर बघा, अशा प्रकारे आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत. आता याचा सर्व गर आपण हाताने काढून घेऊया. तर बघा मैत्रिणींनी, हे शेवग्याचे शेंगाचे धपाटे खायला खूप टेस्टी लागतात. तर बघा, आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि याला आपण 2-3 गरके मारून ते सगळं त्याचा गर सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघा मैत्रिणींना, आपण आता या त्याचा गर काढून घेतलेला आहे आणि अर्धा गर मी सूप म्हणून ठेवणार आहे आणि अर्ध्या गराची मी धपाटी करून दाखवणार आहे. आता हे अर्धं सूप, आता हे आपलं शेवग्याच्या शेंगाचं सूप रेडी झालेलं आहे. आता आपण हे याच्यामध्ये आता मी पीठ टाकून भिजवून घेणार आहे. आता यामध्ये काय काय टाकायचं, यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेलं आहे आणि काळं मीठ टाकलेलं आहे. लाल मिरची पावडर, काळं मीठ, हळद आणि कोथिंबीर टाकून घेऊया आपण आणि थोडासा ओवा टाकणार आहोत. तर बघा मैत्रिणींना, आता आपण यामध्ये हे मसाले टाकून घेऊया. चला तर मग आपण आता हे मसाले या सूपामध्ये टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित असं ते मसाले त्या सूपमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी थोडंसं कणिक आणि थोडंसं बेसन पीठ आणि थोडं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनी, यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर नागलीचं पीठ असेल तर तुम्ही नागलीचं पीठसुद्धा, त्याला नाचणी पण म्हणतात काही ठिकाणी, नाचणीचं पीठसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आता बघा मैत्रिणींनी, मी थोडं बेसन पीठ टाकलं आहे, थोडं गव्हाचं पीठ आणि थोडं ज्वारीचं पीठ आणि आता हे व्यवस्थित आपण जेवढं त्यामध्ये पीठ बसेल तेवढंच त्यामध्ये टाकायचं. अशा प्रकारे आपण आता हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. चला तर मैत्रिणींनो, आपण आता याचे धपाटे करून घेऊया. आता आपण याचे धपाटे करणार आहोत. अशा प्रकारे हे घट्ट भिजवून घ्यायचं पीठ आणि आता आपण त्याचे धपाटे लाटून घेऊया. बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे हे धपाटं मी लाटून घेतलेलं आहे. आता आपण ते थोडं थोडं तेल सोडून तव्यावर भाजून घेणार आहोत. आणि हे कॅल्शियम भरपूर, यामध्ये कॅल्शियम असतं, त्याच्यामुळं कधी कधी मुलं सूप प्यायला सुद्धा नकार देतात. सूप पिलं नाही तर अशा प्रकारे आपण त्यांना धपाटे करून टिफिनला देऊ शकतो. आता बघा, अगदी थोडं थोडं तेल सोडून आपण हे धपाटे भाजून घेऊया. अशा प्रकारे आता हे धपाटे आपण भाजून घेतले आहेत आणि याच्याबरोबर दही, लोणी जरी दिलं, दही जरी दिलं तर काही दिलं तरी या धपाट्याबरोबर छान लागते आणि याच्याबरोबर काही नसलं चटणी वगैरे तरी पण छान लागतो हा धपाटा.
तर बघा मैत्रिणींनो, आता मी याच्याबरोबर लोणचं आणि मेवाबरोबर हा सर्व केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे अगदी कॅल्शियमने भरपूर असे धपाटे तयार केलेले आहेत. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही शेवग्याच्या शेंगाच्या धपाट्याची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर ती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.